मालवण तालुक्यातील राठीवडे भाकरदेव नदीकिनारी जंगलात फासकीत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केल्याची घटना घडली आहे। राठीवडे भाकरदेव नजीक असलेले जमीन मालक संतोष मधुसूदन तळवडेकर, सुभाष तळवडेकर हे आपल्या नदीकिनारी असलेल्या जमिनीत मजुरांसोबत काम करीत असताना त्यांना नदीकिनारी जंगलात बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्या, म्हणून त्यांनी कानोसा घेतला। तेव्हा जवळच नदीकिनारी असलेल्या जंगलात कमरेला फास लागून बिबट्या अडकून पडलेला त्यांना दुरून दिसला। बिबट्याच्या डरकाळ्यांनी आसमंतात सन्नाटा पसरला होता। त्यांनी वनविभागाला याबाबत कळवून माहिती दिली। त्यानुसार वनविभागाचे अधिकारी वनपाल सदानंद परब, वनसंरक्षक अतुल खोत, वनसंरक्षक लक्ष्मण आणले, वाहनचालक राहुल मयेकर, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, कुडाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल वंजारे, पोलीस पाटील संदेश धुरी तसेच स्थानिक ग्रामस्थ अरुण मिस्त्री, कृष्णा पुजारे, कृष्णा हरणे, प्रकाश मिस्त्री, सुभाष मिस्त्री, संकेत मिस्त्री आणि माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे यांच्यासह राठीवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ तिथे उपस्थित होते। दरम्यान या फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात वन खात्याला यश मिळाले असून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करून पुढील कारवाईसाठी सावंतवाडी येथे नेण्यात आले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।